काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन, हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांनी आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। रावेर लोकसभा मतदारसंघ नेमका कोणाला सुटणार याबाबत बराच कत्ताखूट झाला आहे। यानंतर अखेर ही जागा काँग्रेसला सुटली असून डॉक्टर उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या अनुषंगाने आज सकाळी 10 वाजता शहरातील सरदार पटेल भवनात महाआघाडीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तर या मेळाव्यात अनेक नेते मंडळींनी भाजपा सरकारवर ताशेरे ओढीत आपले मनोगत व्यक्त केले। तर रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील हे निवडून येतील असा आशावाद व्यक्त केला। तर भर उन्हाची तमा न बाळगता काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई आणि शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेळावा आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रॅलीद्वारे प्रस्थान केले। यावेळी आघाडीतर्फे शहरात ढोल ताशाच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे, संजय गरुड आदी उपस्थित होते। कसं असतं, पक्षाकडूनच प्रत्येक पक्ष ही काळजी घेत असतं। काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊन एखाद्याला काही अडचण आली, ती अडचण येऊ नये म्हणून सबऑर्डिनेट किंवा त्याला आपण डमी म्हणतो, तो कॅन्डिडेट असावा ही भूमिका प्रत्येक पक्ष घेत असतो आणि त्याप्रमाणे पक्षाचा आदेश होऊन आज या ठिकाणी मी डमी फॉर्म भरलेला आहे। डमी फॉर्म त्याच्यातच ते नाव येईल। पहिलं नाव गुलाबराव देवकरांचं येईल आणि सबऑर्डिनेट म्हणून डॉक्टर सतीश भास्कररावचं नाव आहे। आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं एकत्रीकरणाचा मुद्दा या जिल्ह्यात पाहायला मिळाला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला जिल्ह्यातले सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज फॉर्म भरले गेले। शेतकरी हा आमचा सर्वप्रथम मुद्दा आहे, बेरोजगारी हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा जो आहे की या विभागामध्ये नवीन नवीन प्रकल्प यावे। केंद्र सरकारचे रेल्वेचे फॅक्टरी जी आहेत, इंजिनची सर्व्हिसिंगची फॅक्टरी जी आहेत ती यावी, ऑर्डनन्स फॅक्टरीचं एक्सपान्शन व्हावं आणि एअरपोर्ट आणि बाकीचे जे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर सुरू व्हावे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने, पाण्याच्या दृष्टीने केंद्रातून भरपूर निधी आणता येतो। या रावेर लोकसभेचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि राहुलजी गांधी यांचं मार्गदर्शन घेऊन तिथले जे केंद्रातले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना आम्ही दुप्पट त्याची क्षमता कशी वाढेल हे त्या ठिकाणी आणू। MIDC जे आता खाली प्लॉट पडले आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोठी इंडस्ट्री आणू, IT पार्क आणू आणि बेरोजगारी जी आहे ती दूर करण्याकरता आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। विजय कुमार वर्मा, सविस्तर न्यूज, मलकापूर।